त्या शास्त्री पूलच्या अगदी कॉर्नरला असणार हे दानिश रेस्टॉरंट आणि हॉटेलची वेळ आहे सकाळी 6 ते रात्री 12. म्हणजे बघा किती सुंदर किचन आहे यांचं. पण मागवली होती स्टार्टरमध्ये पनीर चिली. हे संगमेश्वरमध्ये ना असं रेस्टॉरंटची खरंच गरज होती, जिथे चायनीज, तंदूर, व्हेज आणि नॉनव्हेज सगळे. तुम्ही क्वांटिटी बघू शकता. बघा दाल खिचडा मागवला आहे. तर आम्ही आहे ना नक्की रेकमेंड करू, जर मुंबई गोवा हायवेला असाल संगमेश्वरच्या इथे त्या हॉटेलला ना नक्की या. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत संगमेश्वरचा शास्त्री पूल. त्या शास्त्री पूलच्या अगदी कॉर्नरला असणार हे दानिश रेस्टॉरंट, इंडियन, चायनीज आणि तंदूर. तर या रेस्टॉरंट आता हे नवीनच सुरू झाले, वर्ष पण नाही झालेलं आहे. आणि बघा किती छान रेस्टॉरंट आहे. इथे पार्किंगसाठी जागा वगैरे आहे आणि फुल AC रेस्टॉरंट आहे. तर आता या रेस्टॉरंटला जाऊयात आणि यांच्याकडे नेमके काय काय पदार्थ आपल्याला खायला मिळतील किंवा यांच्याकडे काय मिळतं. नव्याने रेस्टॉरंट सुरू झाले त्याच्यामुळे ते आपण तुम्हाला दाखवू. शक्यतो आम्हाला व्हेजच खायचं आहे, पण चला यांच्याकडे आता जाऊन आपण बघूयात. सगळेजण इथे बाहेर आलोय. हे बघा, चला इथे बसू. छान आहे बघा. बघा मंडळी, या रेस्टॉरंटला आपण आलोय आणि त्यांचा मेनू कार्ड तुम्हाला दाखवतो. दानिश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज आणि हॉटेलची वेळ आहे सकाळी 6 ते रात्री 12. म्हणजे सकाळी 6 जरी असला तरी प्रत्यक्षात दुपारी 12 नंतर सुरू होतो. मुंबई गोवा हायवे संगमेश्वर रत्नागिरी. हा बघा, हा बाजूला मुंबई गोवा हायवे आहे. ज्या गाड्या वगैरे जात आहेत संगमेश्वरला असणारा जवळच आहे मुंबई गोवा हायवे. आणि हे त्यांचं मेनू कार्ड आहे. जर मुंबई गोवा हायवेनी प्रवास करत असाल आणि संगमेश्वर या ठिकाणी असाल तुम्ही, तर या रेस्टॉरंटला तुम्ही नक्की भेट द्या. सिझलर पण आहे. आता यांचं ऍक्च्युली ना किचन नेमकं कसं आहे ना, ते किचन मी तुम्हाला दाखवतो. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. हे बघा किचन आहे. आणि इथे आपण जे काही ऑर्डर केलं आणि बघा किती सुंदर किचन आहे यांचं. हे बघा इकडे सुद्धा, आणि एकदम स्वच्छ आहे किचन. आणि यांचं जे तंदूर आहे ना, ते तंदूर हे बघा इथे रोटी वगैरे बनवत आहे, तंदुरी रोटी. हे बघा हे तंदूर आहे आणि हा मुंबई गोवा हायवे संगमेश्वरच्या अगदी जवळ असणार आहे. मंडळी आपण व्हेज सूप मागवलं होतं. व्हेज आता सूप आलेलं आहे स्टार्टर मध्ये. कसं आहे सांग. मस्त आहे, छान आहे. भारी, एक नंबर. हे मोरेचे फेवरेट मंचुरियन पण आहेत त्याच्यामध्ये. खरं छान आहे. आणि सगळ्यात भारी काय वाटतंय माहिती आहे, त्या मुंबई गोवा हायवेला अगदी लागूनच आहे. बाहेरचं आपण सगळं मस्त छानपैकी एन्जॉय करू शकतोय. लेटर लावते.
हॉटेल आहे ना, रेस्टॉरंट 1+ आहे, म्हणजे वरती सुद्धा जागा आहे आणि इकडे आतमध्ये सुद्धा बसायला आतमध्ये जागा आहे, एसी आहे. आता एवढी फारशी गर्दी नाही आणि आपण जरा बाहेरच बसलोय, पण संपूर्ण एसी आहे. आणि आपण जी आपण मागवली होती स्टार्टरमध्ये पनीर चिली, ती सुद्धा आले. फास्ट सर्व्हिस आहे. कसं आहे? छान आहे. नंबर हो. मुली अगदी कशा आहे? वाटत नाही गावी आहे. सुंदर. आणि आवडलं का? खूप छान आहे, खूप छान. खरंच, आणि जेवण आहे ना टेस्टी आहे. आणि संगमेश्वरमध्ये ना असं रेस्टॉरंटची खरंच गरज होती, जिथे चायनीज, तंदूर, व्हेज आणि नॉनव्हेज सगळे प्रकारचं फूड आपल्याला इथे मिळतं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेस्टॉरंट खूप सुंदर आहे बघा. फॅमिली घेऊन आपण इथे आरामात आतमध्ये बसून आहे ना फुल एन्जॉय करू शकतो. तुम्हाला जर पार्टी वगैरे करायची असेल तर पार्टी करण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी जागा आहे, प्लस वरती सुद्धा जागा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकदम टेस्टी फूड आहे. टेस्टी जेवण आहे. जेवण खूप छान आहे. मुंबईमध्ये जसे रेस्टॉरंट असतात पण तसंच रेस्टॉरंट तशी टेस्ट आहे. खूप छान. त्यापेक्षा पण जास्त. इथे भरपूर मेनू आहेत. त्यांचे मेनू कार्ड मी तुम्हाला दाखवलं आहे, बघू शकता. व्हेज, नॉनव्हेज, तंदूर आणि चायनीज. स्प्राईट आहे. मोरीला सूप आवडलं आहे बघा. शक्यतो पीत नाही कधी, माझं त्याला सूप आवडलं त्याने घेतलं सूप. आणि एवढं सुंदर आहे ना, मस्त वाटतं. बाहेर सगळ्या हायवेच्या गाड्या वगैरे जात आहेत, मुंबई गोवा हायवे. आणि सगळ्यात महत्त्वाचं ना, बाहेर पार्किंग वगैरे मस्त आहे. म्हणजे ॲट अ टाईम 60-70 माणसं इथे आरामात बसतील एवढी जागा आहे. आणि फुल ए सी आहे. स्वच्छता पण आहे. हो, स्वच्छ आहे एकदम. अजून 1 वर्ष नाही झालं. तर आम्ही आहे ना नक्की रेकमेंड करू, जर मुंबई गोवा हायवेला असाल संगमेश्वरच्या इथे, त्या हॉटेलला ना नक्की या. खूप छान जेवण आहे. जास्त छान. नाही, पण आता आपण मंदिरात जाऊन आलो म्हणून म्हटलं नॉनव्हेज नाही खायचं आपल्याला. पण छान आहे, तंदूर वगैरे आहे. आणि अजून ना बरंचसं काम बाकी आहे हॉटेलचं. वरती फर्स्ट फ्लोअरचं थोडं काम बाकी आहे. अजून दुसरी एक आपण भाजी सांगितली आहे, मिक्स व्हेज आहे. मिक्स व्हेजिटेबल आपण मागवली होती. मिक्स व्हेजिटेबल आहे. दो फ्राइड राइस.
तुला काय दाल तडका वगैरे? एक दाल खिचड़ी, एक दाल खिचड़ी और 2 फ्राइड राइस। एक फ्राइड राइस लीजिए पहला, चाहिए तो मछली भी देता हूँ। ज़्यादा क्वांटिटी आता है। हाँ, ठीक है, एक एक ही लेके आओ। ठीक। थोड़ा दाल खिचड़ी। हां, म्हणजे त्याने चांगलं सुचवलं, क्वांटिटी जास्त असते त्याच्यामुळे बोलतो पहिली एकच घ्या। फ्राइड राइस मागवलं। क्वांटिटी आहे। क्वांटिटी तर आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्टी आहे। आणि ही जी आपण जी भाजी मागवली ना व्हेज, मिक्स व्हेज, एकदम स्मोकी फ्लेवर आहे तिला। आता चुलीवर बनवली असेल, छान आहे। तुम्ही क्वांटिटी बघू शकता, बघा दाल खिचडा मागवला आहे, म्हणजे 4 जण आम्ही आरामात खाऊ एवढं दाल खिचडा। आता सध्या एकच फ्राईड राईस मागवला, कारण तो बोलला की फ्राईड राईस एकच घ्या, पण क्वांटिटी जास्त आहे। आम्ही 2 मागवणार होतो, बऱ्यापैकी क्वांटिटी येते। ही बघा, ही भाजी अजून इकडे आहे आपली, छान। खूप छान आहे, एकदम गरम गरम। कसं आहे दाल खिचडी? खूप छान, खूप गरम गरम आहे। म्हणजे कसं आहे, बघा गरमागरम एकदम वाफ येते। खा ना, मी सांग मला, एकदम मुंबईसारखा, त्याच्यापेक्षा भारी ना। मस्त। तर मंडळी हॉटेलमध्ये छानपैकी मस्त जेवलो आता आणि बिल वगैरे आलं आहे, आणि जेवण तर सुंदर आहे, पण आपल्याला परवडेल असं आहे। आणि कोकणामध्ये असं ना सुंदर हॉटेल आपल्या संगमेश्वर किंवा रत्नागिरीच्या आसपास पाहिजे होतं, कारण मुंबईवरून आपण जेव्हा गोवा किंवा पुढे सावंतवाडीकडे निघतो, मध्ये खूप कमी असे हॉटेल्स आहेत जिथे व्यवस्थित आणि चांगलं जेवण मिळत नाही। तर ह्या ठिकाणी उत्तम जेवणाची सोय आहे। आता इथे आपण जेवलो आहे आणि इथून आपण निघूयात। तर चला मंडळी, आता संगमेश्वरमध्ये असणाऱ्या या दानिश रेस्टॉरंटमध्ये छानपैकी दुपारचं जेवलो आहे। आता दुपारी वाजलेत 1 आणि इथून आता आपण ना घरी निघालो आहे। तर मंडळी, आज सकाळी व्हिडिओला आपण सुरुवात केली होती, कर्णेश्वर मंदिरात गेलो होतो, त्याच्यानंतर त्याच्या शेजारी असणारं संगमेश्वर मंदिर, आणि ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडलं गेलं होतं त्या ठिकाणी सरदेसाईंचा वाडा, आणि त्याच्यानंतर मग आपण या दानिश रेस्टॉरंटला येऊन जेवलो। तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा। चॅनलला लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि जर असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असतील तर आमच्या चॅनलला नक्की हाईप करा। चला मंडळी, आता तुर्तास हा व्हिडिओ इथे थांबवतो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।